नामांकनं आहेत. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री अनुज पोद्दार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बजाज इलेक्ट्रिकल, श्री विक्रम कुमार, CEO मूवी टाइम आणि श्री अनिल देसाईजी, सांसद शिवसेना यांना. Film Best Male Actor Award goes to Mr. Subodh Bhave. सुबोध भावे. आप सिनेमा, नाटक और धारावाहिक तीनों में अधिकार रखते हैं. आपके अथक परिश्रम से नई पीढ़ी शास्त्रीय संगीत की ओर आकर्षित हो गई. बाल गंधर्व, लोकमान्य तिलक और अब मराठी रंगभूमि के पहले सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर. इस फिल्म ने नई पीढ़ी को अपना दीवाना बना दिया है. आपकी प्रभावशाली भूमिका के लिए आपको लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान करते हुए हमें प्रसन्नता हो रही है. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. सर्वप्रथम लोकमत समूहाचे, सर्व परीक्षक मंडळाचे आणि भरघोस मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमासाठी हे नॉमिनेशन होतं, त्यामुळे अर्थातच माझा लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे की ज्याच्या विश्वासामुळे ही भूमिका मी पार पडू शकलो, त्याबद्दल अभिजित, माझ्या संपूर्ण सिनेमाची टीम, माझे निर्माते, माझे सहकलाकार, सर्व तंत्रज्ञ, या सगळ्यांचे आभार. आणि खूप छान वाटतं आहे. दोनदा तीनदा बक्षिसांनी हुलकावणी दिली होती, पण ह्यावेळेस मिळालं. आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्यांचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे त्या आमच्या अशोक सराफांबरोबर माझं नॉमिनेशन झालं. ह्याच्यातच मला खरं तर बक्षीस मिळालं होतं. अशोक सराफ, नागराज, स्वप्नील, स्वानंद, खरं तर हे सगळेच जण खूप उत्तम काम करणारी मित्रमंडळी आहेत, काही गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत. या सगळ्यांच्या बरोबर मला उभं राहण्याची संधी मिळाली, बक्षीस दिलं, त्याबद्दलही आभार. आणि मला आत्ताच कळलं की मूवी टाईमचे CEO इथे आहेत. तर सर्व मराठी सिनेमाच्या त्यांचा प्रतिनिधी म्हणून एकच विनंती करीन की मराठी सिनेमाला जास्तीत जास्त वेळ द्या. त्यानिमित्ताने मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल. मराठी प्रेक्षक सिनेमाचे भुकेलेत, त्यांना सिनेमा बघण्याची संधी मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.